हरे कृष्ण. कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान आहात, सुंदर आहात, हॅपी आहात. सो बघूया आज तुमची करंट एनर्जी. ओके, लेट्स चेक युअर करंट. ओ ओ ओ काच काय स्पीडली जम्प करतायत. अजून काय कार्ड्स येत आहेत बघूया. डिवाइन प्लीज 2 कार्ड्स अजून द्या, जेणेकरून मला कंप्लीट करता येईल तुमची करंट एनर्जी. जेवढे पण व्ह्युअर्स आहेत त्यांची करंट एनर्जी. ओके 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 ओके, लेट्स सी. ठीक आहे. सो जे पण कार्ड्स आले आहेत, आय होप तुम्हाला कार्ड्स दिसत असतील. तुमची करंट एनर्जी मला असं दिसतंय ना, की आता तुम्हाला एक वेगळा चेहरा लावून जगासमोर वागवायला नको वाटतंय. ओके, किंवा तुमच्यासमोर आहे ना अशी व्यक्ती येत आहेत की जे इनोसन्स असल्याचा म्हणतात, पण बेसिकली खूप डर्टी माइंड, डर्टी एनर्जी तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आहे. आणि आत्ता तुम्हाला ते कळायला लागले की माणसं तुमच्याशी कसे गेम खेळत आहेत, पॉलिटिक्स खेळत आहेत डर्टी. आणि तो चेहरा हळूहळू समोर यायला लागला आहे. समोरून फेस एकदम इनोसन्स, सुंदर, शांत दिसते, पण बॅकग्राऊंडमध्ये बघा ना किती किती डर्टी एनर्जी दिसते तिकडे. हे तुम्हाला आता कळायला लागलं आहे. लाईफमध्ये बऱ्याच लोकांच्या मला असं दिसतंय की स्ट्रेस आहे खूप. आणि हा स्ट्रेस आहे ना तुम्ही तुमच्याच माणसांसाठी घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्या माणसांना सुख, समृद्धी सगळं द्यायचं आहे. तुम्ही तुमचा वेळ देताय त्या माणसांना, तुमची एनर्जी देतायत आणि बदल्यामध्ये तुम्हाला फक्त आदर, रिस्पेक्ट हवा आहे. यू आर एक्सपेक्टिंग ओन्ली लव्ह अँड रिस्पेक्ट. कदाचित तो तुम्हाला मिळत नाही आहे. एक वेगळा स्ट्रेस आहे, मल्टीटास्किंग. हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, हे पण हवं आहे, ते पण हवं आहे. आणि तुमचीच माणसं तुमचा गेम करत आहेत. तुम्हाला ते कळत नाही आहे आणि आत्ता मला वाटतं थोडं कळायला लागलं आहे. ओके. आणि दुसरं मला असं पण दिसतं की मेंटली तुम्ही खूप एक्झॉस्ट येतात. ओव्हर थिंकिंग, लॉट ऑफ थॉट्स. म्हणजे इतकं विचाराने गडलेले आहात की ते ओव्हर थिंकिंग थांबत नाही आहे तुमचं. एखादा टेक्निकल जे एखादं इन्स्ट्रुमेंट कसं चालतं गिरणीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये, ती कशी ती इन्स्ट्रुमेंट चालत असतं, तसं तुमच्या माइंडमध्ये सतत थॉट्स चालू असतात. आणि त्याच्यामुळे तुमची ओरिजिनल जी क्रिएटिव्हिटी आहे ना, ती होत नाही आहे. जे सुंदर काम तुमच्याकडून व्हायला पाहिजे ना, ते होत नाही आहे. कारण की तुम्ही दुसऱ्यांसाठी जगताय. तुम्ही दुसऱ्यांना खुश करण्यामध्ये स्वतःला एकदम रममाण करून घेतलं आणि तिथे तुम्हाला स्ट्रेस येतो आहे, तुम्हाला मेंटल एक्झॉशन येतं आहे, इथे तुमचं लक्ष जात नाही आहे. पण आता ॲक्च्युली तुम्हाला ना त्यांचं रिअल रूप पण कळलं आहे. सो एक लेवल अशी पण येईल की लाईक तुमचे सुंदर कलर्स पण ओपन होतील. हे जे छान कलर्स तुमच्या आयुष्यात भगवंताने तुम्हाला दिले आहेत. सो हळूहळू ते कलर्स पण ओपन होतील. म्हणजे तुम्ही त्या लेवलला हळूहळू जाणारच आहात की फायनली मला जे पाहिजे ते मी मिळवणारच. हा प्रवास थोडासा वेगळा असेल, थोडा वेळ लागेल या प्रवासाला, पण अल्टिमेटली तुम्ही तिथे पोहोचणार. तर तुमची जी करंट एनर्जी आहे, स्ट्रेस आहे, एक्झॉशन होतं आहे, मेंटली डिस्टर्ब्ड आहात, लोकांचे मुखवटे लावलेले चेहरे आता समोर यायला लागले, त्याच्यात तुम्ही कुठेतरी हरवताय. ओके. सो मला मला एवढंच सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये ना इट्स इट्स सिम्पल एनर्जीज लाईक ना टर्न इनसाइड. यू हॅव टू टर्न इनसाइड. अशा वेळेला तुम्ही आतमधल्या जगामध्ये जेव्हा जाल ना स्वतःच्या, तर बाहेरच्या जगाचा ॲक्च्युली तुम्हाला इतका तणाव किंवा स्ट्रेस येणारच नाही आहे. ओके. सो इट्स अ ब्युटिफुल मेसेज फ्रॉम प्रभू कृष्ण टू यू की लाईक एक कार्ड इथे पडले माझ्या हातात की लाईक लिसन टू युअर इनर व्हॉईस. तुम्ही तुमचा ना आतला आवाज ऐकत नाही आहे. जेव्हा तुम्ही तुमचा आतला आवाज ऐकाल ना, त्याच्यानंतरच तुम्हाला तो जो मेसेज आहे तो क्रिस्टल क्लिअर दिसेल आणि तुमचं एक सुंदर हिलिंग पण होईल, स्पेशली हिलिंग ऑफ हार्ट चक्र. कारण की हृदयाने खूप सॅड आहात तुम्ही, खूप गिव्हर आहात तुम्ही. तुम्ही फक्त देताय लोकांना आणि रिटर्नमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते मिळत नाही आहे. पण मला इथे गाईडन्स असाच दिसतो आहे की फॉरगेट अबाउट दिस एनर्जी की जे त्रास देत आहेत. यू लिसन टू युअर इनर व्हॉईस. तुमचा आतला आवाज खूप सुंदर आहे आणि तो ऐका. ओके, त्याचं तुम्हाला ऐकायचं, तुमचे गट्स फिलिंग, तुमचं इन्स्टिंक्ट जे तुम्हाला सांगते ना ते ऐका. तिथूनच तुमचं सुंदर हिलिंग पण होणार आहे. ओके. सो ही तुमची जी करंट एनर्जी आहे ती शिफ्ट होईल. ओके. तुम्ही आणि तुम्हाला पण असं नको वागायला, म्हणजे तुम्हीही असं नाही वागणार लोकांसमोर की लाईक मला नाही पसंत आहे, पण माझ्या एथिक्सच्या अगेन्स्ट आहे, पण मला ते करावं लागतं आहे. तुम्ही ह्या एनर्जीमधनं पण बाहेर याल. ओके. सो ही तुमची जी एनर्जी आहे ती मला असं दिसतंय की हिलिंग होईल तुमचे. यू विल म्हणजे ना यू विल गेट अ पॉझिटिव्ह हिलिंग एनर्जी फ्रॉम द डिवाईन. वेन यू विल लिसन युअर इनर व्हॉईस. जेव्हा तुम्ही तुमचा आतला आवाज ऐकाल, जगाच्या मागे न पळता तुम्ही आतमध्ये स्वतःच्या जेव्हा जाल, त्याच वेळेला ॲक्च्युली खूप सुंदर हिलिंग एनर्जी तुमच्या लाईफमध्ये येईल. आय होप यू आर गेटिंग माय पॉईंट. अँड हॅव अ गुड डे. थँक यू सो मच. हरे कृष्ण.